दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने मला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आलो आम्ही तुझी आदारी, आलो आम्ही तुझी आदारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आलो आम्ही तुझी आदारी, आलो आम्ही तुझी आदारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. भव्य दिव्य हे मंदिर तुझे ईश सुंदरा, भव्य दिव्य हे मंदिर तुझे ईश सुंदरा. दर्शन घेता झालो धन्य धन्य उरी, दर्शन घेता झालो धन्य धन्य उरी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आलो आम्ही तुझी आदारी, आलो आम्ही तुझी आदारी, रम्य तुझ्या या घरी. आजची मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी अर्पण होत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर जर आपली नजर खेळवली आणि त्याच्याबरोबर वाटचाल केली तर निश्चितच आपलं तारण आहे. पेत्राला आजच्या शुभवर्तमानामध्ये तसा अनुभव आला. आपल्यालाही तशाच प्रकारचा अनुभव यावा व आपण ख्रिस्ताबरोबर नेहमी वाटचाल करावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत
म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. ख्रिस्तावरील आपली नजर चुकली असेल, आपण इतर गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित केलं असेल तर परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा करले प्रभुजी, आम्ही जमलो तुझ्या दारी. करुणा करले प्रभुजी, आम्ही जमलो तुझ्या दारी. करुणा करले ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझ्या दारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझ्या दारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझ्या दारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझ्या दारी. आम्ही जमलो तुझ्या दारी. आम्ही जमलो तुझ्या दारी. आपण प्रार्थना करूया. हे सनातन व सर्वोत्तम परमेश्वरा, आमच्या निर्मात्या व मार्गदर्शका, आमच्या अधिक जवळ राहा. तुझे स्तवन करणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक. आमच्या पापांची क्षमा कर, आम्हाला पुन्हा जीवन मिळवून दे. तुझ्या वचनात आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशेने कुशी लोकांतली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम आणि अहरोन त्यांच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशीही पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. मोशे, अहरोन आणि मिरियाम यांना परमेश्वर अचानक म्हणाला, तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूच्या दारापाशी उभा राहिला. त्याने अहरोन आणि मिरियाम यांना बोलावले. तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करीत असतो. पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे समोरासमोर बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली? परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला आणि तो तेथून निघून गेला. तंबूवरून मेघ निघून गेला. तो इकडे मिरियाम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली.
अहरोनने मिर्यामकडे फिरून पाहिले तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले. तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, माझ्या प्रभो, आम्ही मूर्खपणाने वागून पाप केले, त्याचा दोष आमच्यावरून ठेवू नकोस. कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी ही मृत व्रत होऊ नये. मग मोशेने परमेश्वराचा धावा केला की, हे देवा, कृपा करून हिला बरे कर. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे देवा, आम्हावर दया कर. हे देवा, आम्हावर दया कर. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तो आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. प्रतिसाद. हे देवा, आम्हावर दया कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्ध मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. प्रतिसाद. हे देवा, आम्हावर दया कर. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील आणि निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे. प्रतिसाद. हे देवा, आम्हावर दया कर. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालू देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. प्रतिसाद. हे देवा, आम्हावर दया कर. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रभू, तुझे वचन हे सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्याच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा. असे म्हणून येशूने लागलेच शिष्यास पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलीच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. तेव्हा त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला.
तेव्हा जे तारवत होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. नंतर ते पलीकडे जाऊन गनेसऱ्याच्या भागात गेले आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखनाईतांना त्याच्याकडे आणले आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हा स्पर्श करू द्या अशी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण मराठीमध्ये उपासनेसाठी वसुंधरे गा जसं पुस्तक वापरतो तसंच इंग्रजी उपासना गीतांसाठी विथ जॉयफुल लिप्स हे पुस्तक मुंबई सर्वधर्म प्रांतामध्ये आणि भारतभर वापरलं जातं. याच पुस्तकामध्ये पान क्रमांक 198 एक उपासनेचं गीत आहे आणि त्याचे बोल आहेत, वॉक विथ मी. भक्त प्रभू येशूला सांगतो, माझ्याबरोबर चाल. शब्द आहेत, वॉक विथ मी थ्रू द डार्केस्ट नाईट अँड द ब्राईटेस्ट डे. बी ॲट माय साईड, होल्ड माय हँड, गाईड मी ऑन माय वे. म्हणजेच जीवनाच्या अंधारामध्ये आणि प्रकाशामध्ये माझ्याबरोबर चाल, माझा हात पकड आणि मला मार्गदर्शन कर, मला पुढे जाण्यास सहाय्य कर. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसत आहे. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगतो, वॉक विथ मी, माझ्याबरोबर चाल. आणि पेत्र चालण्यासाठी पुढे येतो. त्यावेळची जी परिस्थिती होती, रात्रीचा प्रहार होता, म्हणजे सर्वत्र अंधकार होता, वादळ होतं, वारं होतं, म्हणजेच दिशा सापडत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगतो, वॉक विथ मी. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त पेत्राचा हात पकडतो, त्याला धरतो आणि त्याला मार्गदर्शन करतो. आणि पुढे आपण मत्तईचं शुभवर्तमान जेव्हा वाचणार आहोत तेव्हा आपल्याला कळणार आहे की प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला त्याच्या ख्रिस्त सभेचा प्रमुख बनवतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला, आपल्या प्रत्येकाला ह्या पॅन्डेमिकमध्ये, विशेष करून या महामारीमध्ये सांगत आहे, वॉक विथ मी. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्याबरोबर चालण्यासाठी, त्याचा हात पकडण्यासाठी आमंत्रित करीत आहे, त्याच्यावर आपली नजर केंद्रित करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. परंतु आपली परिस्थिती कशी झाली आहे? आपल्यापैकी बरेच जण हे ड्रायव्हिंग करतात आणि जेव्हा आपण ड्रायव्हिंग करतो हायवेला, तेव्हा हायवेला ठिकठिकाणी फलकं लावलेली असतात, वेगवेगळी फलकं तिथे असतात. आणि त्यामधलं एक फलक असं आहे, नजर हटी दुर्घटना घडी. म्हणजेच जर आपण आपली नजर ही फोकस केली नाही, आपण वाहन चालवत असताना आपलं लक्ष जर केंद्रित केलं नाही आणि आपण जर आपल्याच तंद्रीमध्ये असलो, आपण जर गप्पा मारत असलो, आपली नजर इथे तिथे व्हायला लागली, आपल्या मनामध्ये अनेक विचार यायला लागले की निश्चितच आपलं वाहन देखील तशाच प्रकारे डगमगू शकते आणि दुर्घटना होऊ शकते, अपघात होऊ शकतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या पॅन्डेमिकमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांचा अपघात झालेला दिसत आहे. आपलं लक्ष विचलित झालेलं आहे, आपली श्रद्धा मोडून पडलेली आहे. बऱ्याचशा वेळेला आपल्याला जाणवतं की आपण एकाकी आहोत, आपण हतबल आहोत, आपण हारलेलो आहोत.
परंतु तसं करण्याची गरज नाही. जर वॉक विथ मी प्रभूचं हे वचन आपण बघितलं आणि प्रभूचा हात आपल्या हातात घेतला तर आपल्याला कसली भीती आहे. आणि शुभवर्तमानकार पुढे म्हणतात की अनेक प्रकारचे आजारी लोक त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि केवळ त्याच्या वस्त्रांना स्पर्श केलं तरी बरे होऊ अशा प्रकारची शक्ती त्याच्यामध्ये पाहिली आणि त्याने कबूल केलं की प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे, प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र आहे आणि तारण हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्याला देखील अशाच प्रकारचा विचार करायचा आहे की आपण तारण कुठे शोधतो. आणि ह्या पॅन्डेमिकने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आपली दिशा कशी भरकटलेली होती, आपण कसे दिशाहीन झाले होते आणि आपण ह्या जगातल्या गोष्टीमध्ये तारण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु सर्व थांबल्यानंतर आपल्याला निश्चित सांगावंसं लागत आहे की तारण परमेश्वरामध्ये आहे, तारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि त्या तारणाचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला मोशेचं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. मोशे विरुद्ध त्याच्या भावाने आणि बहिणीने आणि लोकांनी कुरकुर केली होती. असं असताना सुद्धा परमेश्वर मोशेच्या बाजूने उभा राहून सांगतो की मोशेकडे पहा, मोशे किती नम्र आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जर ह्या परिस्थितीवर आपल्याला मात करायची असेल तर पहिली गोष्ट आपण केली पाहिजे आणि ती म्हणजे आपण नम्र झालो पाहिजे. आपण कबूल केलं पाहिजे की आपल्याकडनं चूक झालेली आहे, आपण आपला मार्ग हरवलेलो आहोत, आपण दिशाहीन झालो आहोत. आणि म्हणून आपल्याला नम्रपणे परमेश्वराच्या चरणाशी येणे, परमेश्वराला शरण येणे आणि परमेश्वराची आरोळी मारणे, जशी पेत्राने मारली तशी गरज आहे. आणि ती जेव्हा आपण मारू आणि आपला हात पुढे करू तेव्हा परमेश्वर निश्चितच आपल्याला तारण्यासाठी, आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्याला न बुडवण्यासाठी तो आपल्याबरोबर असणार आहे. प्रिय बंधू भगिनीनो, दुसरी गोष्ट मोशे करवी आपल्याला सांगितलेली आहे आणि ती म्हणजे मोशे हा विश्वासू होता. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण देखील परमेश्वराबरोबर जेव्हा चालतो तेव्हा विश्वासामध्ये दृढ राहतो. आज आपण आत्मपरीक्षण करून बघायचं आहे की मी विश्वासू आहे का. मदर तेरेसांना एकदा विचारण्यात आलं होतं, तुम्ही हे जे कार्य करीत आहात ह्या कार्यामध्ये तुम्हाला यश आलं आहे का, आर यू सक्सेसफुल. तेव्हा मदर तेरेसाने सांगितलं होतं, परमेश्वर सक्सेस पाहत नाही, परमेश्वर विश्वास पाहतो. गॉड सीज फेथफुलनेस. आपण किती विश्वासू आहोत ते परमेश्वर पाहत असतो, आपण किती यशस्वी झालो हे परमेश्वर पाहत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रत्येकाने विश्वासामध्ये किती दृढ झालो आहोत, विश्वासामध्ये आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत, आपण विश्वासू जीवन जगतो का ह्यावर विचारविनिमय केला तर निश्चितच आपलं तारण होण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही. या परिस्थितीमध्ये आपण घाबरणार नाहीत, या परिस्थितीमध्ये आपण हरलो तसं वाटणार नाही, तर विजयाकडे आपली वाटचाल असेल. या परिस्थितीच्या पलीकडे पाहण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल. आणि ते करण्यासाठी आजच्या जयघोषामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराचं वचन सनातन आहे. गॉड्स वर्ड इज इटर्नल. आणि म्हणून परमेश्वराच्या या वचनामध्ये जे सत्य आहे त्या वचनामध्ये आपण वाढले पाहिजेत. जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनामध्ये वाढतो तेव्हा आपण परमेश्वराबरोबर चालतो. आणि परमेश्वराबरोबर जेव्हा आपण चालतो तेव्हा निश्चितच आपण सन्मार्गाने चालतो, आपण योग्य दिशेने चालतो आणि आपलं ध्येय जे आहे ते गाठण्यासाठी आपल्याला यश प्राप्त होते. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, वॉक विथ मी, माझ्याबरोबर चाल. माझ्याबरोबर चालल्यानंतर निश्चितच या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पेत्राप्रमाणे ख्रिस्ताबरोबर चालण्यासाठी आपल्याला प्रेरणा आणि शक्ती मिळावी
या पॅन्डेमिकवर मात करण्यासाठी आपल्याला कृपा आशीर्वाद लाभावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. अर्पण घे प्रभु अर्पण घे, तुझी दिलेले दान हे घे. अर्पण घे प्रभु अर्पण घे, तुझी दिलेले दान हे घे. कष्टाचे दान प्रभु प्रेमाचे दान, तुझ्या कृपेचे लाभो आम्हावर दान. कष्टाचे दान प्रभु प्रेमाचे दान, तुझ्या कृपेचे लाभो आम्हावर दान. अर्पण घे प्रभु अर्पण घे, तुझी दिलेले दान हे घे. अर्पण घे प्रभु अर्पण घे, तुझी दिलेले दान हे घे. तुझी दिलेले दान हे घे, तुझी दिलेले दान हे घे. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य होय म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे दयाळू परमेश्वरम, ही दाने पवित्र कर व आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यामुळे आम्हाला तुझे शाश्वत दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मनुष्याला उत्पन्न केलीस. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र केलीस. दयाभावनेमुळे तू आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे तारण केले. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझ्या गौरवे अखंड भरली. पुलित जाहली स्वर्ग धरा. जय 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 कार प्रभूचा, यशो गीत गा नभांतरा. परमेशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभूचा, यशो गीत गा नभांतरा. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा हिंशर. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली. तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. .
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानली आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असं आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेली इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून मला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो मला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावी व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. ही प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा आणि आम्हा तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. दुर्विचार दुष्ट मातले चिंता
शांतीचा त्यात शांतीचा उगम दे जरा हे तुझ्या पदी अडळ आसरा परमेशाच्या दिव्य पोकरा हे तुझ्या पदी अडळ आसरा. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेली आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या आत्म्यासह इतका मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. धन्य महान ईश्वर नाम प्रभुला माला कोटी प्रणाम. धन्य महान ईश्वर नाम प्रभुला माला कोटी प्रणाम. धन्य धन्य परमेश्वर पिता धन्य तयाचा पुत्र महान. धन्य येशूचे पावन शोणित पवित्र आत्मा धन्य महान. पवित्र त्रैक्या कोटी प्रणाम. धन्य महान ईश्वर नाम प्रभुला माला कोटी प्रणाम. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीर साक्रामेंताच्या दानाने तू आम्हाला नवजीवनाचे सामर्थ्य देतोस. तुझ्या प्रेमामुळे आमचे रक्षण कर व सार्वकालिक मुक्तीसाठी आम्हाला सिद्ध कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. विशेष सूचना. उद्या 4 ऑगस्ट धर्मगुरूंचा आश्रयदाता संत जॉन मारी वियानी यांचा सण आहे. आपल्या सर्व धर्मगुरूंसाठी आपण कुटुंबामध्ये प्रार्थना करावी. तसेच आपल्या तरुणांना ईश्वरी हाक ऐकू यावी व त्याने धैर्याने प्रतिसाद द्यावा म्हणून कृपया प्रार्थना करा. पवित्र आत्म्याचा नोवेना. हे सर्व शक्तिमान पित्या, आमच्या निर्मात्या, तुझ्या पुत्राद्वारे तू पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात व सहवासात ख्रिस्त सभा आजही जिवंत आहे. विश्वाच्या प्रारंभी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत व अस्वस्थ झालेल्या प्रेषितांवर फुंकर घालीत म्हटले, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करा. पेंटेकॉटच्या शुभदिनी पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रेषितांवर झाला. विखुरलेले प्रेषित एक झाले व ख्रिस्त सभेस आरंभ झाला. खऱ्या अर्थाने ख्रिस्त सभा साकारली व आकारली. त्याच पवित्र आत्म्याला आमचे हे देऊळ समर्पित केले आहे. हे पवित्र आत्म्या, तू आमचा सांभाळ करता, सहाय्य करता व आश्रयदाता आहेस.
तुझ्या कृपेचा वर्षाव या नोवेनाच्या भक्तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतावर कर. आमेन. आपल्या मनातील हेतूंसाठी, बाळाची अपेक्षा करणाऱ्या विवाहित दाम्पत्यासाठी, हेतू पेटीमध्ये ज्या दाम्पत्याची नावे आहेत त्यांच्यासाठी, सुखरूप बाळंतपणासाठी, वधूवरांच्या शोधात असलेल्यासाठी, त्याप्रमाणेच आपल्या महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील लोकांना परमेश्वराने पुन्हा प्रस्थापित करावं म्हणून त्यांच्यासाठी, करोना विषाणूने आजारी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि करोना विषाणूंवरती लवकरात लवकर चांगलं प्रभावी औषध मिळावं, सर्वांना वॅक्सिन मिळावं म्हणून प्रार्थना करूया. आशीर्वादाची प्रार्थना. हे परमेश्वरा, बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आम्हाला देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याच्या योगाने देवाच्या प्रेमाचा वर्षाव आमच्या हृदयात झाला आहे. त्याच प्रेमाद्वारे पवित्र आत्म्याच्या कृपेने, सामर्थ्याने व शक्तीने आम्ही आमच्या धर्मग्रामात, गाव परिवारात व कुटुंबात पुनरुत्थित ख्रिस्ताचे जिवंत चिन्ह बनावेत. तसेच आम्ही सेवाभावी, परोपकारी व श्रद्धावान जीवन जगावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. मिशन कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घ्यावे. प्रभू येशूचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा नेटाने प्रयत्न करावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हाला प्रेरणा व स्फूर्ती लाभो. ज्ञानाचा, समंजसपणाचा, मसलतीचा, धीराचा, विद्येचा, भक्तीचा आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हाला प्रदान कर. हे परमेश्वरा, तू पवित्र आत्म्याच्या दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांची हृदये प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपेने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. हे पवित्र आत्म्या आमचे नूतनीकरण कर. आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा. पावनात्मा आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा. हालेलुया 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 हालेलुया. पावन आत्मा तू बरसा कृपा, मुक्ति दिलाओ जंजीरों से. हे पावन आत्मा तू बरसा कृपा, मुक्ति दिलाओ जंजीरों से. मुक्ति दिलाओ जंजीरों से. आराधना स्वामी आराधना. पावनात्मा आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा. पावनात्मा आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा. हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया